स्टार्ट करणार आहोत. परेश दादा मात्रे म्हणजेच परेश आमचे पाहतोय नेहमीच. इथून आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. दोन सलामवीर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला पाहिलं तर जगदीश माची, दुसऱ्या बाजूला विकास माची, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. तर गोलंदाजीसाठी सुमित आलाय. स्टार्ट करण्यासाठी सुमितला आणलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर DNCC टीम, ही टीम देखील आपण पाहतोय तितकीच तगडी टीम आहे. नेहमीच आपण पाहिलं तर टॉप 4 मध्ये येण्यासाठी अगदी आवर्जून असते आणि आज देखील आपण पाहतोय टॉप 4 मध्ये, टॉप 8 मध्ये जाण्यासाठी ही लढत असणार आहे. एका बाजूला जय जोगणेदेव वामिका स्टार आगवण संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय DNCC टीम. ही मॅच खूप महत्वाची आहे. इथून जर पाहिलं तर पंचांचा सिग्नल येईल, ग्रीन सिग्नल येतोय आणि मॅचला स्टार्ट होताना पहिला चेंडू टाकला जाईल. सुमित सज्ज होईल पहिल्या चेंडूसाठी. जगदीश माची इथून पाहतोय पण मागच्या मॅचचा हिरो. जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर वाईटचा इशारा, वाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा या ठिकाणी मोजल्या जातील. धावफलक जर पाहिलं तर 2 धावा. तर मात्र जल्लोष झाला होता जेव्हा आगवण संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही जोडी, विकासचा टॅपचा फटका आपण पाहतोय नेहमीच, जो कडक फटका असतो, आणि जगदीशचा जर पाहिलं तर गॅपचा फटका असतो. चेंडू जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय मागवलं जातंय. पुन्हा एकदा सज्ज होईल ही जोडी. आणि DNCC टीम पाहिली तर DNCC टीमला देखील एक मोठा टार्गेट ठेवणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी प्रयत्न असेल ते म्हणजेच आगवण संघाचा. बघूया कशा पद्धतीने मात्र आता फलंदाजी करेल विकास माची. 2 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. यावेळेस चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा पायावर आला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर टॅप फटका लागला नाहीये. पुन्हा एकदा चेंडूला सोडलं. या आधीची बॅटिंग आपण पाहिली होती विकास माचीची, की चेंडू सोडलं होतं आणि त्यानंतर लेग कटचा चेंडू सरळ स्टंपवर आदळला होता. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतंय. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजल्या जातील. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 धावा झाल्या आहेत स्कोर कार्डवर. चेंडू जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच चेंडूचा खेळ झाला आहे. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. जगदीश आणि विकास थोडीशी चर्चेत आहेत की कशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाच्या विरोधात. लेग स्टिकचा या ठिकाणी मारा केला जातोय आणि तेच मात्र प्रयत्न असेल. टॅप केलाय समोरच्या दिशेने, जबरदस्त प्रहार विकासच्या बॅट मधून येतोय. चौकार 4. नकोय विनंती असेल आयोजकांकडून, आम्हाला नेहमीच सूचना येत आहेत आणि त्यासाठी मी DNCC संघाला देखील सांगेन की आपला जो दिलेला वेळ आहे तो टायमर चालू आहे आणि त्या टायमरचा वापर आपण करावा. इथून मात्र फटका, पुन्हा एकदा जबरदस्त हिट. विकास माची ऑन फायर होताना 2 मध्ये 2 चौकार मारले आहेत. बॅकफुटला जात असताना जी ताकद वापरली विकासने अगदी अफलातून होती आणि त्यानंतर चेंडू टॅपच्या स्वरूपाने मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 12 धावा आल्या आहेत आतापर्यंत. चेंडूचा खेळ झालाय 3. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे यस्नोची कॉलिंग. ओहो, इथे पाहिली होती 2 बॅटर मध्ये. सिंगल रन्स मात्र या ठिकाणी घेतलं जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 वाढेल. 13 धावा स्कोर कार्डवर लागले जातील. थोडीशी फंबल पाहायला मिळाली, ती म्हणजे 2 फलंदाजामध्ये व्यवस्थित कॉलिंग नव्हती. यस नो और वेटचं आपण नेहमीच उच्चार करत असतो आणि हा उच्चार जर पाहिलं तर 2 फलंदाजांमधून आला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडंसं कुठेतरी गाडी अटकली होती, परंतु सुरळीत पुन्हा एकदा रुलावर चालू आहे. धावसंख्या 13 धावा स्कोर कार्डवर. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 2 चेंडू
थोडंसं आज जर पाहिलं तर डीएनसीसी टीमने देखील चेंजेस केलंय, कारण की नेहमीच सचिनला गोलंदाजीवर पहिलं आणलं जातंय, परंतु यावेळेस जर पाहिलं तर सुमितला आणलंय. म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये लेग कटर गोलंदाज सुमितला इंट्रोड्यूस केलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे, सिंगल रन्स मिळेल. इथून 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय आणि 5 चेंडूमध्ये 14 धावा जमवल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. विकास माची ज्यांनी बॅटिंग करत असताना 2 चौकार त्याचे बॅक टू बॅक पाहायला मिळाले. तिसरा येईल की काय? यस, उत्तर मात्र हो येतोय आणि चेंडूवर मिळतात 4 धावा. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाईल 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. षटकामध्ये 18 धावा. कमालीची बॅटिंग मी म्हणेन. 2 फलंदाजाकडून ज्या पद्धतीने बॅटिंग केली जाते, 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. म्हणजेच येणाऱ्या प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर तब्बल 90 धावा पोहोचू शकतात जर याच 18च्या रन रेटने खेळला संघ वामिका स्टार जय जोगणदेव आगवण संघ. इथून पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिनला आणलं गेलंय, जो नेहमीच पहिलं षटक हाताळत असतो. मात्र आता 1 डाऊन म्हणजेच दुसऱ्या गोलंदाजीसाठी आणला. इथे मात्र पाहिलं तर नोचा कॉल आहे. सुमित चेंडूला अडवतोय. रन्स मात्र एक्स्ट्राच्या रूपाने, नोच्या रूपाने रन्स काउंट केली जाईल. एकंदरीत धावा जर पाहिल्या तर 19 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. 2 फलंदाज ज्या पद्धतीने आक्रमण करतायत, आक्रमणच्या या रूपामध्ये आपण पाहतोय 2 फलंदाजाला, आणि त्यांच्या समोर जर पाहिलं तर गोलंदाज थोडंसं पहिला चेंडू टाकताना हडबडला गेला. आपण पाहतोय पहिला चेंडू नो टाकला गेला. आता मात्र कमबॅक असेल का सचिनचा? यावेळेस टॅपचा फटका, परंतु राकेश इथून पाहतोय चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता राकेशचा आणि हा चेंडू चौकारासाठी. होती एफर्ट चांगली लगावली होती, परंतु चेंडूला अडवू शकले नाही पुन्हा एकदा सचिन. यावेळेस पायावर चेंडू टाकला होता. जगदीश चेंडूला खेळून काढतोय डिक्लेअर झोन कडे. चेंडूला वळवलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. 24 रन्स, 24 धावा. 24 धावा आपण पाहतोय. अपेक्षा आहे प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आगवण गावचे. आपण पाहतोय जेव्हा जेव्हा आगवणची मॅच असते तेव्हा मात्र अगदी इको गाड्या आपण पाहू शकतायत. इको गाड्यांचा प्रवास असतो मोठ्या प्रमाणावर. 5 ते 6 इको गाड्या त्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी अगदी खूप लांबवर लांब जात असतात. आणि या प्रेक्षक राजांचं मी खरोखर कौतुक करेन की जिथे जिथे आगवण संघ पोहोचतोय तिथे तिथे मात्र प्रेक्षक वर्ग देखील पोहोचला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय, परंतु चेंडूवर रन्स मात्र नक्कीच मिळले जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 26 रन, 26 धावा आल्या आहेत. अजूनपर्यंत पाहिलं तर विकेटचं पतन झालेलं नाही, म्हणजे सुरळीत गाडी आहे ती रुलावर आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू झाले आहेत, उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा अगदी यष्टांच्या आला आणि त्यानंतर हलकासा टर्न घेतला. चेंडूवर मिळेल 1 रन्स, 1 धावाने धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. विकास 7 चेंडूमध्ये 15 धावा. अफलातून बॅटिंग. दुसऱ्या बाजूला 5 चेंडूमध्ये 7 धावा जगदीश माची. यावेळेस चेंडूला सोडलाय. धावसंख्या जर पाहिली तर अतिरिक्तने या ठिकाणी पंचांचा इशारा येईल, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्तने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होईल ती म्हणजेच 28 रन्स, 28 धावा. 28 धावा झाल्या आहेत. इथून पाहतोय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेस टॅप केलाय ऑफ साइड रिजन मध्ये, कव्हरच्या अगदी क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलंय. अगदी टॅपच्या फटकाने येतोय चौकार. 4.
व्हेरी मच. नक्कीच मास्टर माइंड जर पाहिले तर ही दोन्हीही फलंदाज ज्या पद्धतीने आक्रमण केलंय आतापर्यंत 32 धावा जमवल्या आहेत. म्हणजे इथून जर विचार केला अशीच जर धावसंख्या उभारली तर नक्कीच 16च्या सरासरीने 80 धावा देखील बनू शकतायत. या आधीची मॅच देखील आपण पाहिली, चांगलं नक्कीच स्कोर कार्ड केलं होतं आणि ही मॅच देखील आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सचिनच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2च चौकार आले, परंतु 2 एक्स्ट्रा रन्स आणि उर्वरित 4 चेंडू जे आहेत त्या 4 चेंडूवर सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळाले. अमन आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं या ठिकाणी नक्कीच टाकलं जाईल. विकास माची इथून आपण पाहतोय सुरुवात करेल या तिसऱ्या ओव्हरची. कशा पद्धतीने असेल तिसरं षटक ते देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस अगदी वेगवान चेंडू, परंतु या वेगवान चेंडूला नजर टाकली आणि आक्रमण केलं ते म्हणजे चौकारासाठी 4 धावा. चौकाराचा पाडा ज्या पद्धतीने मोजला जातोय, विकास आज थांबायला तयार नाहीये. खूप चांगली बॅटिंग करतोय. 36 धावा स्कोर कार्ड वर झालेत. इथून आणखीन एक पटका, आणखीन एक चौकार. जबरदस्त बॅटिंग विकास माचीच्या बॅट मधून येतोय चौकार. 4. ऑन फायर होताना अगदी करंट रन रेट पाहिला तर 17.14चा हा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळते. आणि अशाच पद्धतीने खेळलंय तर 85 ते 90 धावा नक्कीच जमवू शकता येते असं मैदानावर. जगदीश ज्याने आतापर्यंत 6 चेंडू खेळलाय, 6 चेंडू मध्ये 11 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात, परंतु दुसऱ्या बाजूला आक्रमण करत असताना 9 मध्ये 23 धावा बनवल्या आहेत. टॅप केलाय. हा टॅप इतका भारी होता, ही बॅट अगदी पुढे मारली परंतु चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले आहेत. येणारे 3 चेंडू नक्कीच पाहायला मिळतील, कारण की असे कित्येक रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजांनी केले आहेत. अगदी जर पाहिलं तर पंचाईच्या मैदानावर नक्कीच ऋषीने देखील आपण पाहायला मिळाला की ऋषीने देखील एक रेकॉर्ड केला होता. 6 चेंडूवर 6 चौकार मारून अगदी आपल्याला पाहायला मिळाला होता. वेऊर संघाचा ऋषी यांनी रेकॉर्ड्स केला होता. आज देखील आपण पाहतोय हा रेकॉर्ड्स मोडला जाईल का, आणि इथून पाहतोय 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आणि 3 चौकार लगातार मारले आहेत. नक्कीच विकेटवर आपली कुठली प्रतिमा पडू नये हेच मात्र नक्कीच दर्शवलं जात आहे. पण ती यावेळेस पाहायला मिळेल थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथून पाहतोय विकास माची षटकातील जर पाहिला तर 4था चेंडू आक्रमण केलाय. वाह, काय आक्रमण होता, जबरदस्त आक्रमण. परंतु आपण पाहू शकतायत चेंडू पडण्याच्या आत जर ठेवलेला खेळाडू जर थोडीशी मुवमेंट केली तर नक्कीच आपण त्या मुवमेंटसाठी कॉल असतो, परंतु पंचांचा काय कॉल असेल ते देखील पाहिलं जाईल. येस, इथे मात्र पाहतोय थर्ड अंपायर 4थ्या पंचांची मागणी केली की चेंडू टाकण्या अगोदर जर क्षेत्ररक्षकांनी मुवमेंट केली असेल तर मात्र नक्कीच इशारा मात्र देण्यात येईल. परंतु काय घडलंय काय बिघडलंय हे नक्कीच पाहिलं जाईल. अगदी मनीष निजाईच्या माध्यमातून आपण पाहतोय या मुवमेंटला.
आपण पाहतोय पंचांचं डिसिजन या ठिकाणी नक्कीच येईल आणि की ज्यावेळेस चेंडू जर पाहिला तर पंच आपल्या जागेवर जातील आणि त्यानंतर डिसिजन देतील. समीर बिट्टू यांचा डिसिजन असणार आहे. यस डिसिजन येतोय, नो चेंडू येतोय कारण की चेंडू पडण्या अगोदर जर पाहिला तर थोडीशी मुवमेंट झाली होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून जर आपण पाहिलं तर चेंडू पडण्याच्या अगोदर जी मुवमेंट होती, जी हालचाल आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. अगदी ऑन स्क्रीनवर लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं जातंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पूर्णपणे स्तब्ध उभं राहायचं असतं, परंतु इथून आपण पाहतोय आशिष पुढे होता. चेंडू पडण्याच्या अगोदर जी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते, पाहू शकतायत आपण जी मुवमेंट आहे आणि त्याच मुवमेंटच्या अगदी नक्कीच नजरेस घेऊन हा चेंडू नोचा कॉल केला गेला आहे. इथून आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये 4 चौकार, सॉरी 3 चेंडू मध्ये 4 चौकार लगावलेत आतापर्यंत. विकास माची क्या बात आहे, जबरदस्त अटॅक केलाय. इथून पाहतोय जर आणखीन एक चौकार आली तर भवतेश दादा पाटील यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. अगदी पुढच्या या चौकारासाठी जर चौकार आली तर भवतेश पाटील नक्कीच आपण पाहतोय माजी उपसरपंच पंचाळीगाव यांच्याकडून येईल तब्बल 500 रुपयाचं नक्कीच कॅश प्राइज. इथून आपण पाहतोय काल देखील आपण हे दृश्य पाहिलं होतं आणि काल जर पाहिलं तर टॅपचा भाषा म्हणजेच नक्कीच आसिफ उच्चाले ते ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण चांगल्या पद्धतीने आसिफला देखील जाणीव आहे कशा पद्धतीने चेंडूवर उभं राहायचं असतं आणि तीच उभं राहण्याची पद्धत आपण पाहिली होती काल आसिफ यांची. खूप चांगल्या पद्धतीने मात्र त्यांनी देखील इथे लढावृत्ती दाखवली होती आणि तोच संघ जर पाहिला तर आज टॉप 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 4 चेंडूवर 4 चौकार मारले आहेत. इथून पाहतोय उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. अमनची गोलंदाजी इथून मात्र आपण पाहतोय कशा पद्धतीने खेळेल विकास माची. आणि हा जर चौकार आला तर आपण पाहू शकताय भवतेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. अहो हा चेंडू सोडलाय, मी म्हणेन वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावा या ठिकाणी वाढल्या जात आहेत. पुढचा चेंडू टॅपचा फटका, इथे कडक आलाय आणि इनामी राशी नक्कीच मिळते 500 रुपयाची. भवतेश पाटील यांच्याकडून आपण पाहतो विकास माची याला मिळत आहेत 500 रुपये. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू मध्ये 5 चौकार लगावले आहेत आणि आणखीन एक चौकार आली तर भवतेश पाटील नक्कीच आपण पाहतो यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अहो हिरो बनण्याचा चान्स आहे जी इथे मात्र आपण पाहतोय विकास माची ज्यांनी आतापर्यंत अगदी प्रेक्षकांचं मन जिंकलंय. एकदा जोरदार टाळ्या विकास माची साठी, जबरदस्त बॅटिंग केलंय. आणखीन एक चौकार आली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आहा कडक प्रहार केलाय आणि इथून चौकार आले, क्या बात आहे. ही टॅपची नाही तर ही गॅपची चौकार. 4 धावा आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. विकास माची ज्याने अगदी पाहिलं 5 चेंडू मागे 6 चौकार लगावले आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी इतिहासाच्या पानावर पुन्हा एकदा नक्कीच नाव लिहिलं जाईल विकास माची याचं, कारण की ज्याने टॅपचे 4 फटके मारले आणि गॅपचा 1 फटका आणि जबरदस्त असा नोचा 1 चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते किती 58, 58 धावा. अजूनही षटकातील चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. आतापर्यंत 6 चौकार लगावले आहेत, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे.
आणखीन एक वाईट आणि इथून मात्र पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होईल. नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवर जाईल तो म्हणजेच विकास माची. धावसंख्या स्कोर कार्डवर लागले जातील एकंदरीत 60 धावा शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडूवर आणखीन एक धमाका. या ओव्हरमध्ये तब्बल धावा जर पाहिल्या तर तब्बल धावा खर्च केल्या गेल्या आहेत. तब्बल विचार केला तर 32 धावा जमवल्या गेल्या आहेत या ओव्हरमध्ये. 33 धावा 33 रन्स एका ओव्हरमध्ये. अगदी विकास आणि जगदीश ची जोडी खऱ्या अर्थाने जर पाहिले तर या मैदानावर जबरदस्त दहाडली गेली. आपण पाहतोय की 13 चेंडू मध्ये 39 धावा. जबरदस्त बॅटिंग विकास माची आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या. 13 चेंडू मध्ये 39 धावा. चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या जातील का? पुन्हा एकदा इथून जर पाहिलं तर 7व्या षटकारासाठी असेल. 6 षटकार आधीच मारले आहेत. अहो इथे मात्र आपण पाहतोय नोचा कॉल आहे. ट्विस्ट आहे मैदानाच्या आतमध्ये. काय घडलं जाईल? गडी बाद होतोय. मिस्टर जगदीश माची बॅक टू द डगआउट. गडी बाद आहे. इथून मात्र पाहतोय पंच नोचा कॉल आहे. परंतु हा नो कसला असेल? साइड लाईन. यस आपण पाहतोय. यस मेन लाईन. नक्कीच 3ऱ्या-4थ्या पंचांची मागणी केली आपण पाहू शकतील. क्रीज मध्ये जी आहे पॉपिन क्रीज मध्ये पाय टच झाला असेल असं मात्र पंचांचा इशारा आलाय. नोचा कॉल आलाय. सॉफ्ट सिग्नल नो आहे. डिसिजन आपल्या जागेवर जातील आणि पंच नक्कीच आपल्याला दर्शवतील. यस नोचा कॉल आहे. पंच मात्र खूप चांगलं या ठिकाणी तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते. अगदी उमरोळी गावचा आपण पाहतोय चिराग तरे पाहायला मिळते. एका बाजूला अशरफ सर आणि तिसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समीर खान म्हणजे बिट्टू. थोडंसं स्टेप आउट नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. पुढच्या बाजूला पाऊल पडलं गेलं. लाईन टच झाली आणि त्यानंतर नोचा कॉल आलाय. चांगलं या ठिकाणी डिसिजन मी म्हणेन पंचांकडून आलंय. इथून आपण पाहतोय विकास माची नक्कीच नोच्या कॉलवर आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही षटकाराची जी सातत्यता आहे ती चालू आहे. टॅपचा फटका. 7वा आलाय चौकार. जबरदस्त फटका. क्या बात है. विकास माची ऑन फायर होताना आतापर्यंत इतिहासामध्ये नक्कीच 6 चौकार पाहिले होते. परंतु यावेळेस आपण 7 चौकार पाहिले आहेत. आणि आणखीन एक जर आला इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर इथून डॉट आलाय. स्कोर कार्डवर 70 धावा लागलेत. आणखीन एक खराब चेंडू मी म्हणेन. आणि धावसंख्या जर पाहिली तर 71 धावा. क्या बात आहे. पुन्हा एकदा टॅपचा फटका. आणखीन एक जबरदस्त फटका. आज जर पाहिलं तर DNCC संघ बॉडी लँग्वेज थोडीशी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ना. आजच्या या रात्रीतील आणि या टुर्नामेंटचा हायएस्ट स्कोर पाहायला मिळतोय. तो आहे जय जोगणेदेव वामिका स्टार आगवणीच्या नावावर 75 धावा. क्या बात आहे. विकास माचीचा इंडिव्हिज्युअल स्कोर पाहिला तर 47 धावा म्हणजे 3 धावा दूर आहेत आपल्या या 50 साठी. 17 चेंडू मध्ये 47 धावा. आहा फटका तर आलाय परंतु नाही. इथून 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. आपल्या अगदी गावातील पब्लिक समोर जर पाहिलं तर हा जल्लोष करताना पाहायला मिळेल का विकास माची. टॅप आलाय. चेंडूला उडवलंय परंतु यावेळेस अमन. वाह क्या बात आहे अमन. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु इथे दर्शवतोय चौकार आहे. 4 धावा. क्या बात आहे. आणि इथून जर पाहिलं तर विकासची 50 धावा देखील पूर्ण होत आहेत.
तिसऱ्या पंचाची मागणी केले. पंच यस, दुसरा रिव्ह्यू असणार आहे. यस ओके. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे, आपण पाहू शकताय. कारण ज्या पद्धतीने एफर्ट लगावले, जबरदस्त एफर्ट होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु पंच देखील आपलं अगदी बारकाईने नजर टाकतायत या चेंडूवर नक्की काय घडलंय. आणि डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. अंपायर आपल्या जागेवर जातील. पुन्हा एकदा आपला डिसिजन इथे दिला जाईल, परंतु काय डिसिजन आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. चौकार आहे, 4 धावा. विकास बॅट इथे मात्र दाखवायचे आहेत आपल्या घरच्या पब्लिकला. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जबरदस्त अगदी कमी चेंडूमध्ये 19 चेंडू आणि 51 धावांची धुवाधार खेळी केली आणि ज्यामध्ये 12 चौकार लगावल्या आणि जबरदस्त बॅटिंग अगदी विकाससाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. तर मात्र आपण पाहतोय 79 धावा झाल्या आहेत. इथून 80 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल 2 षटकामध्ये 29 धावा खर्च केल्यात. आणखीन चौकार, क्या बात आहे, आणखीन एक चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 84 धावा. अगदी या टुर्नामेंटचा हायएस्ट स्कोर आपण पाहतोय आगवणकरांच्या नावावर राहिला गेलाय. इथून जर पाहिलं तर 84 धावा 4 षटकामध्ये झाल्यात. म्हणजे इथून आणखीन 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून चर्चा आहे प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये की ही धावफलक आहे ती 100च्या घरात नेऊन पोहोचवली जाईल का, हेच मात्र चित्र असेल. प्रत्येक प्रेक्षक वर्ग, प्रेक्षकांचं मत आहे का 100च्या घरात इथे मात्र ही धावसंख्या पोहोचवली जाईल. क्या बात आहे. आज आपल्या घरच्या मैदानावर अगदी विकासची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बिरवाडी गावामध्ये जेव्हा विकास खेळत होता थोडंसं दुःखामध्ये होता, परंतु हे पूर्ण दुःख आज विसरून आज आपल्या गावासाठी ज्या पद्धतीने खेळतोय अफलातून फलंदाजी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकित आलाय. अगदी शेवटचं 6 चेंडू या ठिकाणी हाताळले जातील. रिव्हर्स स्वीप केलाय, रिव्हर्स स्वीप परंतु सक्सेस नाहीये. सिंगल रन्स येतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 85 धावा झाल्या आहेत. इथून धावसंख्या किती होईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. 85 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंकित पुन्हा एकदा हा चेंडू वाईट प्लस, इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. वाईट प्लस 1 अशा एकंदरीत 2 धावा मोजल्या जातील. सत्याऐंशी धावा, 87 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट, फक्त एकच विकेट गेला होता. रिव्हर्स स्वीप केला आहे. सिंगल रन्स मिळेल. 88 रन्स ऑन दी बोर्ड. इथून पाहतोय 3 चेंडूचा खेळ, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू टाकून झाले आहेत. टॅप, फटका, कडक प्रहार, आणखीन एक चौकार. 4. आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा वेगवान होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूवर रन्स आल्याने डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स या ठिकाणी घेतले. सिंगलच्या मदतीने ओहो 1 धाव पूर्ण होईल. 92 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 93 रन्स झालेत. 93 धावा झाल्यात. सर्वाधिक स्कोर कोणाचा असेल तर नक्कीच आगवण संघाचा आपण पाहतोय. आणखीन एक कट लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे.
94 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि जिंकण्यासाठी 95 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. वाह क्या बात आहे. विकास माची ज्याची 23 चेंडू मध्ये 60 धावांची धुवाधार खेळी नॉट आउट खेळी अगदी राहिली आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये 14 चौकार पाहायला मिळालेत. यापुढील होणारा सामना दोन संघाला मी आमंत्रित करीन. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच संघ असेल जय हनुमान उनबाट संघ आणि दुसऱ्या बाजूला दीपक 11 बोईसर संघ. चला जय हनुमान आणि दीपक 11 बोईसर संघ या. नितीन मात्र साहेब या, आपल्याकडून नाणेफेक आपण करतोय. हा चला दीपक 11 आणि जय हनुमान उनबाट दोन्ही संघांनी यायचं आहे. चला जय हनुमान उनबाट म्हटलं की यावर्षी अवराम आणि अंडरआर्म खूप फॉर्ममध्ये आहे. अवराममध्ये T10 मध्ये ते फायनल हरलेत. 15 ओव्हरच्या टुर्नामेंटच्या चालतात जे 64 टीम आहेत नांदगावला, तिकडे घाटकोपर, अंधेरी, बँड्रा, दादर, माहीम आणि विक्रोळी असे 8 संघाला होते. तिकडे देखील सेमीफायनलवर पोहोचलेत. नंतर 1 लाखाची स्पर्धा झाली बेटेगावला, तिकडे ते क्वार्टर फायनल पराभूत झाले. त्याच्यानंतर मला वाटतं इथे क्वार्टर फायनल पराभूत झाले, जिथे आपण बघितलं 8 षटकाचा महाराष्ट्रात सर्वात मोठी टुर्नामेंट फेंड्स रावली. असा चांगला पराक्रम त्या संघाकडून गेला आहे. आणि एका साईडला आपण दीपक 11 संघ बघत पहिले चॉईस करा आपण. चलो काय बळचं माहिती आहे दाखवा त्यांना. वन मॅन शो आहे. कॉल करतील जय हनुमान उनबाट. पंचाळी कॉल केलाय. जय हनुमान उनबाट आलाय. वन मॅन शो आलाय. चला अपन टॉस क्या लेंगे आप? फील्डिंग. क्यों फील्डिंग लेंगे? चेस करने जमता है. ओके ओके. कौन से ऐसे खिलाड़ी है जिसके ऊपर आपका भरोसा है गेंदबाजी में? टेनी, आकाश, विकास. ओके ओके. तीनों अच्छे गोल. ऑल द बेस्ट. टॉस तुम्ही जिंकला असतं काय घेतलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग यायला चांगली विकेट आहे. सकाळ बराच वेळ तुम्ही बसलात, बघून बघून अभ्यास झाला कशापैकी विकेट आहे. तर किती धावा काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल? असं काय टार्गेट नाही, पण 50+ काढण्याचा प्रयत्न करू. आणि संपूर्ण संघ तुमचा आता वेगळा दिसतोय. पूर्वीच्या काळात आम्ही संघ ते सगळे गेलेत. बरेच अपकमिंग यंग टॅलेंट तुमच्या बघायला मिळतात आणि तुमच्या अपकमिंग यंग टॅलेंट खूप गुणवत्ता आहे. जाऊया दोन्ही संघाला बेस्ट ऑफ. एका साईडला उनबाट, एका साईडला दीपक 11 आणि जिथे समानाच्या कक्षात तुम्हाला जोडतायत संतोष पाटील. धन्यवाद. इथून पाहतोय आपण सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू अगदी जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल त्या ठिकाणी. इथून डॉट चेंडू आलाय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला पकडलंय. वाह जितेश आपल्याला पाहायला मिळते. जितेश खारी च्या पद्धतीने चेंडूवर आलाय. चांगल्या पद्धतीने मात्र आपण चेंडूला अडवताना पाहायला मिळालं. आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आक्रमणामध्ये इतकी ताकद नाही आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पोहोचवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला ही धावसंख्या आहे ही जर पूर्ण करायची असेल. अगदी 95 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. इथून 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. लांबून मारण्याचा प्रयत्न होता, अंगाला चेंडू लागतोय आणि त्यामुळे लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 2 धावा लागले गेले आहेत. पुन्हा एकदा मंगेश माची अगदी चांगला टर्न या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने 3 धावा होतील. स्कोर कार्डवर 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र फटका आलाय, चांगला टॅप आलाय आणि टॅपच्या फटक्याने धावसंख्या 4 ने वाढेल. एकंदरीत 7 धावा स्कोर कार्डवर लागले जातील. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर पहिला कंप्लीट झालाय. बिनगडीच्या मोबदल्यात 7 धावा स्कोर कार्डवर लागले गेले. सात धावा झाल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर हिम्मत आलाय. चला नो टाइम वेस्ट प्लीज. इथून आपण बघतोय षटक क्रमांक 2 सुमित आणि विकास. सुमित यावेळेस जर पाहिलं तर अगदी पायामध्ये चेंडू खोदून काढलाय. चांगल्या पद्धतीने फटका होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण
जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने विकास आहे त्या ठिकाणी. आक्रमण होतोय परंतु आक्रमण इतकं भारी नाही आहे. ज्या पद्धतीने टॅप फटके यायला हवेत ते फटके येत नाही आहे आणि तेच कारण म्हणते इथे मात्र डॉटवर डॉट चेंडू टाकले जात आहेत. आतापर्यंत 3 चेंडू डॉट टाकलेत या ओव्हरमधले. पुढचा चेंडू जर पाहिलं तर अगदी पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव मोजली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. विकास पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज लागते. चेंडू डॉटच्या स्वरूपाने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये राहतोय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. फुल टच चेंडू आहे. नक्कीच मारा करायचा होता परंतु शॉट सिलेक्शन चुकीचं नक्कीच राहिलं त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू या षटकातील चौकार आलाय आणि 4 ने धावसंख्या आकारली जाईल. 12 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं या ठिकाणी कंप्लीट होतंय. 2 षटक कंप्लीट झालेत. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. विकास माची गोलंदाजी मार्कवर आलाय. नक्कीच विकासला आपण रत्नदीप वेवूर चषकामध्ये पाहिलं होतं जेव्हा पहिल्यांदा गोलंदाजी केली होती. वाह, आल्या आल्या इथे मात्र आपल्या नावाचा डंका पेटतोय. म्हणजे जर पाहिलं तर विकेट म्हणजे आजचा दिवस जो आहे तो विकास माचीचा आहे. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी. चांगला चेंडू हाताळलाय. अमनला इथे आणलंय फलंदाजी मार्कवर परंतु अमन देखील आपण पाहतोय अहो फटका सजवलाय. यावेळेस जर पाहिलं तर अगदीच चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. टॅपचा फटका, कडक प्रहार. इथे मात्र जे धावा दिल्या होत्या त्या धावा वसूल केल्या जातील का? अमन बॅटिंगवर आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु जगदीश माची त्या ठिकाणी भिंत आहे. चेंडूला पार करू देणार नाहीये. हो इथून पाहतोय स्लोवर चेंडू टाकला होता. आधीच थोडंसं मारण्याच्या मुवमेंटमध्ये होता अमन आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फसला गेलाय. या ओव्हरमध्ये 1 विकेट आलाय. त्यानंतर 9च्या चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चौकार. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं कंप्लीट होत आहे आणि धावसंख्या धाव फलकावर होईल 25 धावा. थँक्यू. इथून आपण पाहतोय आर्यनला आणलंय. आर्यन पहिला चेंडू जर पाहिलं तर इथे अगदी थोडासा घाईत आला होता आणि त्याचमुळे नोचा कॉल आहे पंचांकडून. नोवर रन्स मात्र 2 वाढल्या जातील. 27 धावा स्कोर कार्डवर लागले. ओहो कडक प्रहार गॅप मध्ये खेळलाय आणि येतोय चौकार. 4 धावा. 4 ने धावसंख्या वाढेल. 31 धावा झाल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक 4 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक फटका चांगला होता परंतु तिथे नक्कीच उमेश माची आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलंय. उमेश माची देखील आपण पाहिलोय गेल्या काही टुर्नामेंटमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून दर्शवलं गेलंय आणि एक टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं त्याला अवॉर्ड्स घेताना.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून उमेश माचीचं नाव आलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्र. मंगेश कडून देखील आपण पाहतोय 31 धावांवर आतापर्यंत थांबवलंय. फटका आहे पुन्हा एकदा उमेशकडे चेंडू, पण यावेळेस आहे गॅप शोधू शकले नाहीये. 4 चेंडू लगातार निर्धाव फेकले आहेत. हा कडक प्रहार, चौकार येईल. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा स्कोर कार्डवर. ओव्हरचं होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 कंप्लीट होत आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर 10 धावा अशक्य नक्कीच आपण पाहू शकतायत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विकासला आणलं गेलंय. 1 विकेट तर त्यांनी चटकावलाय, परंतु बघूया यावेळेस पुन्हा एकदा चान्स होता. थोडासा डोक्यावर हात ठेवली विकासने ज्यावेळेस चेंडू पडला गेला आणि थोडक्यात वाचले गेले असंच मी म्हणेन. चांगली गोलंदाजी. ओ बॅटवर इथे मात्र आपण पाहतोय जितेश जबरदस्त एफर्ट दर्शवतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल त्याच्याकडून. चेंडूला अडवलंय. 4 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे या इनिंगचा. इथून मात्र आपण पाहतोय फटका आलाय, चौकार आलाय. 4 धावा. कडक प्रहार, परंतु समोरच्या दिशेने जगदीश चेंडूला अडवतोय. औपचारिकता बाकी आहे. 40 धावा स्कोर कार्डवर आले आहेत, परंतु यावेळेस आपण पाहतोय अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे आपण पाहतोय संपला जातोय सामना. नक्कीच संपला जातोय. सुरेख फलंदाजी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर विकास ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.